दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. मुंबई. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्स विरुद्ध पात्र प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजेच मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या कारवायांमधून असे दिसून आले आहे की काही प्रकरणांमध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वित्तपुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते, उपविक्रेते आणि इतर सहाय्यक घटक यांचा समन्वयित सहभाग असतो. पात्र प्रकरणात संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीनं तपासला जाणे अपेक्षित आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर अधिनियमाच्या कलम 59 अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण कारावासाची तरतूद आहे. कलम 64 अंतर्गत पुनरावृत्ती झाल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. तसेच कलमे 38 व 41 नुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी, शोध व जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह संजय खरात, मुंबई. पोचल्यामुळे आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. So we have issued the order saying that MOCA provisions will be, MOCA कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी त्याची ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ऍक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 read with कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. एक मिनिट मला बोलू तर द्या, माझं पूर्ण होऊ दे. पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनेल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 21D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर पर्सन्स अँड एंटिटीज अगेन्स्ट हुम मकोका शॅल बी इन्व्होक्ड आर मॅन्युफॅक्चरर्स अँड प्रोड्युसर्स ऑफ प्रोहिबिटेड फूड प्रॉडक्ट्स, नंबर 1. नंबर 2, फायनान्सर्स funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport.
Number 5, godown operators, warehouse owners and storage managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. रिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन ऑर मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं आहे. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स ऑर फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीझर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स ऑर इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मंट्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीझर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network. आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटिअरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स याच्या सुद्धा आपण ते एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत. जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे. पार्शियल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे. बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे. आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे. आय अंडरस्टँड. आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे. आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज वेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ. आणि तुम्हाला कॉपी मी देईलच, प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ऍक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदर लागू करू शकलो असतं पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. जबाबदार असे आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता ही इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण FIR किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये 32चा FSSAचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे याच्यावरती. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स FIR आहेत आपले. जे पुरवठादार आहेत की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार कुणी असू द्या. म्हणजे माझे अधिकारी होऊ शकतात इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती करा मकोका लावताना किंवा हे करताना. इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय
त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतो, तुमच्या ओनरला. मी तुम्हाला लिस्ट पण दिली आहे. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आताही होतात, अजून जास्त स्ट्रिंजंटली होतील. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्येच व्हेरी क्लिअरली त्याच्यामध्ये कुठेही डाऊट नाही त्याच्याबद्दल.